नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तुम्हाला घेरणाऱ्या समस्यांची जबाबदारी घ्या. आयुष्यात दोन महत्त्वाचे पर्याय समोर असतात. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारा अथवा ती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा. आपल्या भावनिक दुःखाचे निवारण करण्यासाठी कृतज्ञ राहणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच आपल्या समोरच्या समस्यांची दखल घेणेही महत्त्वाचे असते. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अ, या समस्या पुढील प्रकारच्या असू शकतात कदाचित. तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत कधी संबंध तुमचे बिघडलेले असतात किंवा तुमची डेडलाईन चुकते इत्यादी असं काहीतरी असू शकतं. तसेच त्या तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी किंवा घराशी संबंधित असू शकतात. किंवा जोडीदारासोबत एखादं वेळेस भांडण झालेलं असेल किंवा असंच काहीतरी एखादं राहू शकतं. आपल्यावर दुष्परिणाम घडवणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतरांना दोष द्यावासा वाटणे स्वाभाविकच असते. अ, उदाहरणार्थ सांगायचे तर आपण आपल्या कामाशी संबंधित एखादी गोष्ट डेडलाईनच्या आत पूर्ण करू शकलो नसू. त्याचे कारण आपण वेळेचे व्यवस्थापन नीट केलेले नसते. तर आपल्या एखाद्या सहकार्याने आणलेल्या अडचणीमुळे आपण ते काम वेळेत पूर्ण करू शकलेलो नसतो. आपले जोडीदारासोबत भांडण झाले तर त्याचा दोष असतो, आपला नाही असे आपल्याला वाटत असतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की दोष हा समोरच्याचा आहे, मी तर एकदम बरोबर आहे. ओके. आपल्यावरचा दोष दुसऱ्यावर ढकलण्याची ही वृत्ती निर्माण होण्यास काही गोष्टी कारणीभूत असतात. बऱ्याच वेळा आपण स्वतःवरचा दोष हा दुसऱ्यावर ढकलत असतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण इतरांवर जे खापर फोडलेले असते की आपल्याला कॅज्युअल लूप बंद करता येते. म्हणजे परस्परावलंबी घटनांचा अन्वयार्थ लादण्याची क्षमता असते. दुर्दैवी परिस्थिती का ओढवली आहे हे त्यातून स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे आपण स्वतःवर दोष येऊ नये अशा प्रकारे काहीतरी कहाणी बनवत असतो. जेणेकरून आपलं जे चुकी असते ते समोरच्यावर लादलं जावं किंवा इतरांवर त्याचं खापर फोडावं. आपल्याला अपराधीपणाच्या भावनेपासून वाचवता येते. म्हणजे आपण स्वतःला वाचवतो आणि ते खापर दुसऱ्यावर फोडतो. तिसरी गोष्ट अशी आहे, आपण हे करतो कारण ते सोपे असते. आपल्याला ज्या प्रश्नाशी संघर्ष सुरू असेल, त्या बाबतीत जर दुसऱ्या कोणाला दोष देता आला, तर आपण त्यात आपले काय योगदान आहे, याचा विचार करण्यात वेळ व मेहनत खर्च करणे टाळू शकतो. पण या सवयीची काळी बाजू असते. आपण जितका इतरांना दोष देऊ, तितके आपण स्वतःला पीडित समजतो आणि जितके आपण स्वतःला जास्त पीडित समजू, तितकी आपल्याला आपल्या इच्छेनुसार वागण्याची क्षमता नाही, अशी भावना निर्माण होईल आणि त्यामुळे आपले नशीब ठरवणे आपल्या हातात नाही, असे वाटू लागेल. त्यामुळे फक्त आपले नैराश्य, अपेक्षा, भंग, तक्रारी व वेदनादायी आठवणीवर आपले लक्ष केंद्रित अ, होईल. या वृत्तीवर मात करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपल्यावर परिणाम घडवणाऱ्या समस्यांची जबाबदारी घेणे. याचा अर्थ आपण अशा समस्यांबद्दल लगेच स्वतःला दोषी मानायचे असे नसते. त्याऐवजी आपण इतरांना दोष देणे बंद केलं पाहिजे. असे करणे अर्थशून्य आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आपल्या समस्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे उद्भवलेल्या आहेत असे न मानता आपण त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कृती करण्याची जबाबदारी घ्यायची. उदाहरणार्थ समजा आपल्या कामाशी संबंधित एखादी डेडलाईन चुकली आहे. आपल्या एखाद्या सहकार्याने आपल्या कामात सतत व्यत्यय आणल्यामुळे आपल्याला ते काम वेळेवर पूर्ण करता आले नाही. पण आपण त्याला दोष देत राहण्यापेक्षा तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने निश्चयपूर्वक कृती करणे अधिक फायद्याचे ठरेल. याबाबतीत तुम्ही शक्य त्या मार्गाने ते काम वेळेत पूर्ण करा. यासाठी आपण आपली मनोभूमिका बदलणे गरजेचे आहे. आपल्यापैकी बहुतेक जणांच्या बाबतीत हा बदल स्वाभाविकपणे अथवा सहजपणे घडणार नाही. ही नवीन सवय लावून घेण्यासाठी आपण आपल्या अनेक वर्षांच्या जडणघडणीवर मात करावी लागेल.
तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी आता पुढीलप्रमाणे सांगते. सगळ्यात पहिले तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण करणारे व सध्या काळातील सर्व घटना, प्रसंग लिहा. उदाहरणार्थ, तुमच्या कामाच्या ठिकाणी कुणीतरी चुकून तुमचा जेवणाचा डबा नेल्यामुळे तुम्हाला राग आला असेल. गाडी चालवताना वेगमर्यादा ओलांडल्यामुळे तुम्हाला फाईन झाल्याबद्दल वाईट वाटले असेल किंवा तुमच्या मित्राने जेवणाचा बेत रद्द केल्यामुळे तुम्हालाही त्याचं देखील वाईट वाटलं असेल. उदाहरणार्थ, तुमचा जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या सहकाऱ्याचे नाव लिहा. तुम्हाला दंड किंवा तुम्हाला जी फाईन भरली आहे, ज्या कारणामुळे भरली आहे, ते कारण तिथे लिहा किंवा त्या अधिकारी असं लिहा. तुमच्या ज्या मित्राने जेवणाचा बेत रद्द केला असेल त्याचे नाव लिहा. तिसरी गोष्ट, तुमच्या यादीतील प्रत्येक व्यक्तीबाबत स्वतःला प्रश्न करा. या व्यक्तीला दोष देण्याने ही समस्या सुटणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येईल. शेवटी तुम्ही या संदर्भात जी कृती करू शकता ती लिहा. ती एकतर समस्या सोडवण्यासाठी तरी असेल किंवा ती पुन्हा उद्भवण्याची शक्यता कमी करण्यासाठी तरी असेल. जसे की तुम्ही तुमचा जेवणाचा डब्बा दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकाल. भविष्यात गाडी चालवताना तुम्ही तुमचा वेग किती ठेवायचा ते ठरवू शकाल. किंवा मग ज्या मित्रासोबत त्यांनी बेत कॅन्सल केला होता त्याच्यासोबत कुठलाही बेत ठरवताना तुम्ही नेहमी दुसरा प्लॅन देखील तयार करून ठेवाल. जसं की तुमच्या मित्राने तो बेत कॅन्सल केला, तर मग तुमच्याकडे आता काही काम नाही, तर तुम्ही त्या वेळेत एखादं पुस्तक वाचू शकता किंवा तुम्हाला जे काही आवडतं करायला, जो तुमचा छंद असेल, तेवढ्या वेळात ते तुम्ही करू शकता. तुम्ही हे नियमित करत राहिलात तर तुमच्या मनाला समस्यांची जबाबदारी स्वीकारण्याची सवय लागेल. हे करत असताना तुम्ही तुमच्या भावनिक दुःखाची जबाबदारी स्वीकारता. आपण त्यासाठी स्वतःला दोष देत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण कुणालाच दोष देत नाही. उलट आपल्यामध्ये आपले दुःख स्वीकारण्याची, ते न टाळता त्याचा सामना करण्याची आणि अखेर ते सोडून देण्याची क्षमता आहे असे आपण मानतो.